नमस्कार, डी24 स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। सायंकाळी 5 वाजता साक्री रोड परिसरातील मनोहर हॉस्पिटल येथील एका महिलेच्या गळ्यातील पोत मोटरसायकल सवार यांनी लंपास केली। यावेळी घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील व जाधव कॉन्स्टेबल या ठिकाणी तात्काळ उपस्थित झाले। यावेळी धनंजय पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, काल संध्याकाळी साधारण 5:40 सुमारास एक महिला आपल्या नातेवाईकांना घेऊन गणपती मंदिरात जाण्यासाठी स्कूटरवर थांबलेल्या होत्या। तर त्या महिलांच्या गळ्यामध्ये एक सोन्याची चेन होती। ते बघून एका मोटरसायकलवर आलेल्या 2 इसमांपैकी मागच्याने ते चेन खेचून म्हणजे चेन स्नॅचिंग करून साक्री त्या दिशेने पळून गेलेले आहे। ही घटना जी आहे अतिशय कमी वेळेची असते। एखादा सेकंद महिलेला कळालं सुद्धा नाही की हा काय प्रकार झाला एवढ्या कमी वेळेत आणि झटकन। त्यामुळे मी आपल्या चॅनलद्वारे असे आवाहन करू इच्छितो महिलांना की या बाबतीत आपण सतर्क राहावे। एकट्या दुकट्या कुठे जाताना दागिने जर गळ्यात असतील आपल्या तर ते पदराने वगैरे झाकून घेणं म्हणजे ते आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने चांगलं राहील। आणि सावध राहणे, आपल्याजवळ कोणती मोटरसायकल येते आहे का, कोणी समेत माणूस येत आहे का, त्याबद्दल थोडीशी खबरदारी पण घेतली पाहिजे। जर समजा वाईटातला वाईट घटना झाली तर आपण आरडाओरड जोराने मोठ्याने केला पाहिजे, म्हणजे बाकीचे आजूबाजूच्या लोकांना लक्षात येईल आणि त्याला पकडण्याचा तरी प्रयत्न होईल। अशा पद्धतीने थोड्या सावधगिरी आपण बाळगली पाहिजे असे मी याद्वारे आवाहन करतो। ज्या महिन्याची चैन गेली त्या संदर्भात तपास सुरू आहे का? हो, तपास सुरू आहे। याच्यामध्ये बऱ्यापैकी महत्वाचे दुवे आमच्या हातात आलेले आहे। त्याच्या आधारे आम्ही तपास करून नक्कीच या गुन्ह्याचा शोध लावू। ही आता हे धुळे तालुका पोलीस स्टेशनची हद्द आहे। हे महिंदळे शिवार आहे आणि साक्री रोड आहे। धुळे जिल्ह्यातील महिलांनी आपले दागदागिने जपून ठेवावे असे देखील आज पोलीस निरीक्षक धनंजय पाटील सर यांनी सांगितले। जर असं कोणी प्रकार करत असेल तर धुळे जिल्हा पोलीस दल अशा गुंडांना, अशा चेन स्नॅकरांना गजाआड केल्याशिवाय राहणार नाही। कॅमेरामॅन निलेश डोलेसह जानी पवार, डी24 स्पीड चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।